नमस्कार. नेक्स्ट वेव्हच्या या पुढच्या सेशनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर या सेशनमध्ये आपण बघणार आहोत इंट्रोडक्शन टू बीडीडी आणि कुकुम्बरचा दुसरा भाग. त्याआधी मागच्या सेशनमध्ये आपण काय शिकलो याचा क्विक रिकॅप घेऊयात. आता या सेशनमध्ये आपण कुकुम्बर आणि सेलेनियमचा वापर करून आपण नेक्स्ट ट्रेंड्स ऍप्लिकेशनला आपण टेस्ट करणार आहोत. त्यानंतर आपण टेस्ट ड्रिव्हन डेव्हलपमेंट आणि बिहेवियर ड्रिव्हन डेव्हलपमेंट या दोघांमधला फरक हा आपण समजून घेणार आहोत. तर चला मग आपला सेशन स्टार्ट करूयात. तर बिहेव्हिअरल ड्रिव्हन डेव्हलपमेंट हे काय आहे? तर हा एक सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट अप्रोच आहे, जो खास करून एम्फसाइज करतो कोलॅबोरेशनवर. सो कोलॅबोरेशन हे कोणामध्ये? तर सॉफ्टवेअर इंजिनियर, टेस्टर आणि बिझनेस स्टेक होल्डर्स मधलं जे कोलॅबोरेशन असतं, याच्यावर हा फोकस करतो. ह्या अप्रोचमध्ये हे कोलॅबोरेशनवर फोकस केलं जातं. तर कुकुम्बर हा एक टूल आहे, जो बीडीडी अप्रोचला सपोर्ट करतो आणि जो सॉफ्टवेअर इंजिनियर आणि नॉन टेक्निकल स्टेक होल्डर्स मधले गॅप असणारे त्याला ब्रिज करतो हा कुकुम्बर टूल. सो कुकुम्बर टूल मध्ये आपण जेरकिन्स लँग्वेजचा वापर करतो स्पेसिफिकेशन आणि टेस्ट या डिस्क्राईब करण्याकरिता. तर जेरकिन हे एक सिंपल आणि नॅचरल लँग्वेज सिंटॅक्स आहे, ज्याचा वापर करून आपण आपल्या ऍप्लिकेशनचा बिहेवियर हा इथे डिस्क्राईब केला जातो, जो टेक्निकल किंवा नॉन टेक्निकल स्टेक होल्डरला सुद्धा समजू शकतो अशा सोप्या भाषेत ह्या डिस्क्रिप्शन हा लिहिला जातो. सो जेरकिन्स मध्ये हे काही कॉमन कीवर्ड्स आहेत जे आपण पाहिलेत, जसे की फीचर, सिनॅरिओ, गिव्हन, वेन, देन आणि अँड आणि बट. सो आपण हे थोडक्यात समजून घेऊयात. फीचर हा एक हाय लेवल युजर कॉन्टेक्स्ट सेट करतो. सो हाय लेवल आपल्या बिझनेसचं ऑब्जेक्टिव्ह आपण या ठिकाणी डिफाईन करतो. आपण कुठल्या फीचरसाठी हे स्पेसिफिकेशन लिहित आहोत. त्यानंतर त्या फीचरमध्ये काय काय सिनॅरिओज कव्हर करू शकतो आपण, त्या सिनॅरिओजला आपण सिनॅरिओ मध्ये असं देतो. त्यानंतर येतं गिव्हन, वेन आणि देन. हा या फॉर्मॅटमध्ये आपण आपले डेफिनेशन लिहितो. सो आपल्या गिव्हन मध्ये आपण लिहितो की स्टार्टिंग पॉईंट काय असणार आहे आपल्या या टेस्ट केसचं, तर ते आपण गिव्हन मध्ये देतो. वेन मध्ये की कधी हे ट्रिगर होणार आहे, या ऍक्शन कधी परफॉर्म केल्या जाणार आहेत, कशा पद्धतीने परफॉर्म केला जाणार आहे. आणि देन मध्ये आउटकम हा डिफाईन केला जातो. सो आपण जेव्हा काही ऍप्लिकेशन टेस्ट करत असो, त्याचा आउटकम काय असणार आहे हे आपण देन मध्ये देतो. आणि जनरली अँड आणि बट या गिव्हन, वेन, देनला कंबाईन करण्यासाठी त्याच्यामध्ये काही ऍड करायचं असेल तर तिथे आपण अँड आणि बटचा वापर करू शकतो. तर चला मग आता आपलं नेक्स्ट ट्रेंड्स या ऍप्लिकेशनसाठी आपण कुकुम्बर आणि सेलेनियमचा वापर करून आपण टेस्ट लिहूयात. तर त्यासाठी सर्वात आधी तुम्हाला इनिशियल कोड डाउनलोड करून घ्यावा लागणार आहे. सो तुम्ही या सेशनमध्ये ज्या इंट्रोडक्शन सेक्शनमध्ये, सो रिडिंग मटेरियलमध्ये तुम्ही जाल तर तुम्हाला इंट्रोडक्शन सेक्शनमध्ये अशा प्रकारे लिंक मिळेल. त्याला तुम्ही क्लिक करून तुमचा प्रोजेक्ट हा डाउनलोड करून घेऊ शकता आणि तो तुम्ही इंटेलिजे आयडिया ऍपमध्ये तुम्हाला ओपन करायचा. सो इंटेलिजे आयडिया आयडी मध्ये तो ओपन करायचा आहे आणि त्यानंतर आपण पुढचं टेस्टिंग करणार आहोत. सो आपण जेव्हा कुकुम्बर आणि सेलेनियमचा वापर करून आपण टेस्ट प्रोजेक्टवर काम करतो, तेव्हा अधिकतर ह्या 3 पार्ट्स मध्ये आपल्या सगळ्या फाईल्स किंवा कोड हा असतो. सो हे 3 पार्ट्स काय-काय आहेत, तर कुकुम्बर मध्ये हे 3 पार्ट्स खूप महत्त्वाचे आहेत. या 3 पार्ट्स मध्ये आपण एक पहिल्या पार्ट मध्ये आपण फीचर फाईल अशा देतो. सो फीचर फाईलसाठी एक पार्ट असतो. दुसरा पार्ट असतो आपला स्टेप डेफिनेशन आणि तिसरा पार्ट असतो टेस्ट रनर फाईल. सो या तिन्ही फाईल्सचं तिन्ही पार्ट्सचं काय-काय महत्व आहे हे मी तुम्हाला सांगतो. सो आपण या पद्धतीने डिफाईन करतो. सो डिफाईन, एक्झिक्यूट आणि व्हॅलिडेट अशा पद्धतीने 3 पार्ट्स असतात. सो आपण जेव्हा आपल्या फीचर फाईलमध्ये डेफिनेशन लिहितो, तो आपल्या सिनॅरिओचा किंवा टेस्टचा हा डेफिनेशन इथे लिहिला जातो. सो आपण इथे डिफाईन करतो. त्यानंतर आपण त्याला एक्झिक्यूट करतो. आपल्या स्टेप डेफिनेशन मध्ये आपण त्याला एक्झिक्यूट करतो. तर या ठिकाणी आपण स्टेप डेफिनेशन बघू शकतो. आणि तिसरा भाग जो आहे तो आपला टेस्ट रनर फाईल आहे. सो तिथे आपण व्हॅलिडेट करतो. व्हेरिफाय आणि व्हॅलिडेशनचं काम आपलं टेस्ट रनर फाईलमध्ये होते. सो आता आपण सुरुवातीला फीचर फाईल आता बनवून घेऊया. सो आपल्याला आपल्या प्रोजेक्टमध्ये फीचर फाईल बनवायची. तर फीचर फाईल काय असते हे आपण समजून घेऊया. तर फीचर फाईल हे कुकुम्बरमध्ये आपल्या ऍप्लिकेशनचं बिहेव्हिअरल स्पेसिफिकेशन त्या फाईलमध्ये लिहिलं जातं. त्या अशा सोप्या पद्धतीने लिहिलं जातं, अशा प्लेन टेक्स्टमध्ये लिहिलं जातं, जे आपले टेक्निकल किंवा नॉन टेक्निकल बिझनेस स्टेक होल्डर जे असतील त्यांना सुद्धा हे कळू शकतं. सो आपल्या फीचर फाईलमध्ये हे बिहेव्हिअरल डेफिनेशन स्पेसिफाय केलं जातं. तर त्यामध्ये आपल्याला फीचर फाईलमध्ये
अशा सेक्शनमध्ये हे फाईलमध्ये कंटेंट असेल. सो आपण 3 परत सेक्शन बघू शकतो, की फीचर दिला जातो या फीचर फाईलमध्ये. त्यानंतर सिनेरिओ डिफाईन केला जातो आणि त्यानंतर गिव्हन देन व्हेन ह्या फॉर्मॅटमध्ये डेफिनेशन लिहिलं जातं. सो आपण फीचरचं बद्दल माहिती देतो, की फीचर काय आहे. हाय लेव्हल आपण युजर स्टोरीची माहिती लिहितो या ठिकाणी. सो आपला युजर स्टोरी काय आहे, आपण कुठल्या फीचरचं आपण टेस्ट केस लिहित आहोत, तर आपण त्याचं टायटल आणि थोडक्यात त्याची माहिती देतो. हाय लेव्हल आपलं हे बिझनेस ऑब्जेक्टिव्ह या ठिकाणी देतो. त्यानंतर त्या फीचरमध्ये आढळणारे कुठले कुठले सिनेरिओ असू शकतात, त्या सिनेरिओज आपण त्या ठिकाणी फीचर फाईलमध्ये देतो. आणि गिव्हन वेन देन मध्ये आपण ऍक्च्युअल डिस्क्रिप्शन लिहितो, की आपल्याला आपली ऍप्लिकेशन कशी टेस्ट करायची आहे. सो कधी आणि हे केव्हा आणि त्याचा आउटकम काय असलं पाहिजे, अशा पद्धतीने हे गिव्हन वेन देन आपण देतो. हे सगळं युजर पॉईंट ऑफ व्ह्यूने असतं. सो युजरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपल्या ऍप्लिकेशनचं बिहेवियर काय असलं पाहिजे, अशा पॉईंट ऑफ व्ह्यूने ही फीचर फाईल बनवली जाते. सो ही फीचर फाईल त्यात आपला युजर स्टोरी असणार आणि त्यात आपण डिस्क्रिप्शन देतो. आपण ब्रीफ डिस्क्रिप्शन देतो, की आपल्या फीचरमध्ये काय काय असणार आहे. इथे एक्झाम्पल आहे. सो आपल्या फीचरमध्ये लॉग इन फंक्शनॅलिटी हा फीचर आपल्याला टेस्ट करायचा आहे. सो या ठिकाणी आपण लॉग इन फीचर फंक्शनॅलिटी हे आपण फीचरमध्ये दिलं आणि त्याच्या आत आपण ब्रीफ डिस्क्रिप्शन दिलं. तर डिस्क्रिप्शन कसं असेल, तर आपण दिलं, की ॲज अ युजर ऑफ अ ई-कॉमर्स वेबसाईट, आय वॉन्ट टू बी एबल टू लॉग इन टू माय अकाउंट सो दॅट आय कॅन ऍक्सेस पर्सनलाइज्ड फीचर्स अँड मेक पर्चेसेस. सो हा माझा फीचर झाला. सो मला ॲज अ युजर मला लॉग इन करता यायला पाहिजे. मला लॉग इन का करायचं आहे, तर लॉग इन मला पर्सनलाइज्ड फीचर यूज करण्यासाठी, बघण्यासाठी आणि मला पर्चेसेस करण्यासाठी हा माझा फीचर आहे. सो अशा पद्धतीने फीचर आपला हा डिस्क्राईब केला जातो. त्यानंतर आपण फीचरमध्ये अशा पद्धतीने ह्या वर्डिंग्सचा वापर करतो. सो फीचरमध्ये आपण अशा पद्धतीने, की ॲज अ, सो आपण कुठल्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बघत आहोत, तर आपण युजरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बघत आहोत. बरं, तर युजरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने ऍप्लिकेशनचं बिहेवियर काय असलं पाहिजे. सो ॲज अ युजर आय वॉन्ट टू, सो मला काय करायचंय, मला लॉग इन करता यायला पाहिजे. हा माझा ऍप्लिकेशनकडून ही अपेक्षा आहे, की मला ऍप्लिकेशनमध्ये लॉग इन करता यायला पाहिजे. आणि ऍप्लिकेशनमध्ये लॉग इन केल्यानंतर मला ऍप्लिकेशनकडून काय बिहेवियर एक्सपेक्टेड आहे, तर मला लॉग इन केल्यानंतर माझा पर्सनलाइज्ड जो फीचर आहे ते मला ऍक्सेस करता यावं आणि त्यासोबत मला पर्चेसेस करता यावे. सो अशा पद्धतीने आपण सोप्या भाषेत हे डिस्क्रिप्शन लिहितो. सो त्या ठिकाणी आपण अशा पद्धतीने थोडं स्प्लिट सुद्धा करू शकतो, की ॲज अ जो काही युजर असेल तो, त्यानंतर आय वॉन्ट टू आपल्याला काय करायचं आहे. सो युजरला काय करायचं आहे आपल्या ऍप्लिकेशनमध्ये आणि त्यानंतर त्याला आउटकम काय एक्सपेक्टेड आहे. सो दॅट आणि त्याच्यामध्ये आपला आउटकम हा थोडक्यात हाय लेव्हलमध्ये आपण हा डिस्क्रिप्शन या ठिकाणी दिला फीचरमध्ये. सो अशा पद्धतीने युजर स्टोरी डिफाईन केली जाते. त्यानंतर येतं सिनॅरिओ. आता सिनॅरिओ काय काय असू शकतं. एका फंक्शनॅलिटीला टेस्ट करण्याकरिता आपल्याला बरेचसे सिनॅरिओ असू शकतात त्या ठिकाणी. सो आपण लॉग इन फंक्शनॅलिटीचा जर एक्झाम्पल घेतला, तर तिथे आपण व्हॅलिड युजर क्रेडेन्शियल्सने आपण एक सिनॅरिओ कव्हर केला होता. इनव्हॅलिड युजर क्रेडेन्शियल्सने असे 2 सिनॅरिओज आपण कव्हर केले होते. सो असे दोन्ही फीचर्स आपल्या फीचरमध्ये, असे दोन्ही सिनॅरिओज आपल्या फीचरमध्ये असू शकतात. तर त्या ठिकाणी अशा पद्धतीने सिनॅरिओ डिफाईन केला जातो, जिथे आपण लिहिणार आहोत, की आपला हा सिनॅरिओ आहे, पॉझिटिव्ह सिनॅरिओ जो आपल्याला कव्हर करायचा आहे. म्हणजेच की पास कंडिशन म्हणजे आपल्याला युजर सक्सेसफुली लॉग इन करू शकतो. हा सिनॅरिओ आपल्याला कन्सिडर करायचा. सो आपण सिनॅरिओमध्ये थोडक्यात काय लिहिलं, सक्सेसफुल लॉग इन. सो मला सक्सेसफुल लॉग इन करता यायला पाहिजे. मी म्हणजे युजर. सो मला सक्सेसफुली लॉग इन करता यायला पाहिजे. हा माझा सिनॅरिओ आहे. असा अजून एक सिनॅरिओ असू शकतो, की मी अनसक्सेसफुली लॉग इन मला चेक करायचं आहे. सो अनसक्सेसफुल लॉग इन कधी होणार आहे, तर युजरचं इनव्हॅलिड क्रेडेन्शियल असेल तर तेव्हा मला चेक करायचं. सो अशा पद्धतीने आपण मल्टिपल सिनॅरिओज एका फीचरमध्ये देऊ शकतो. या ठिकाणी आपण आता फक्त एका सिनॅरिओवर फोकस करूया. सो आपला सक्सेसफुल लॉग इन हा सिनॅरिओ आपण कव्हर करतोय. तर त्यामध्ये आपल्याला सिनॅरिओ मधल्या जेवढ्या स्टेप्स असतील, त्या एक्झॅक्ट स्टेप्स आपल्या स्टेप डेफिनेशन सोबत मॅप होतात. सो आपल्या जेवढ्या सिनॅरिओमध्ये आपण गिव्हन, वेन, देन अशा स्टेप्स देणार आहोत, त्या एक्झॅक्टली स्टेप डेफिनेशन सोबत मॅच होतात. स्टेप डेफिनेशन काय असतं हे आपण पुढे बघणार आहोत. आता फक्त समजून घ्या, की स्टेप डेफिनेशन सोबत या सिनॅरिओच्या प्रत्येक स्टेपला मॅप केलं जातं. त्यानंतर आपलं गिव्हन, वेन, देन आणि अँड आणि बट अशा फॉर्मॅटमध्ये आपण लिहितो. सो हे सगळं आपण जेरकिन्समध्ये आपण पाहिलं होतं. हे कीवर्डचा वापर करून आपण आता अशा पद्धतीने आपल्या ऍप्लिकेशनचं बिहेवियर हा डिस्क्राईब करायचा. सो गिव्हन कधी, तर आपल्याला वेन आय एम ऑन लॉग इन पेज. सो आपलं स्टार्टिंग पॉईंट काय आहे, तर युजर हा लॉग इन पेजवर आहे, हा स्टार्टिंग पॉईंट झाला. वेन, तर हा जेव्हा लॉग इन पेजवर आहे आणि त्याने युजर नेम आणि पासवर्ड एंटर केलं तेव्हा. अँड त्याच्यानंतर त्यांनी लॉग इन बटन क्लिक केलं. सो वेनला आपण अँडने जोडला आहे. सो 2 स्टेप्स इथं आपण युजर करत आहे. जेव्हा त्याने युजर नेम आणि पासवर्ड दिला अँड त्याने जेव्हा लॉग इन बटनला क्लिक केलं, तर त्याचा आउटकम काय असलं पाहिजे हे आपण अशा देन मध्ये आपण देत आहोत. सो देन मध्ये
आय शुड बी रिडायरेक्टेड टू होम पेज. सो अशा पद्धतीने आपण गिव्हन, वेन, देन, अँड अशा पद्धतीचा त्याचा उपयोग करून पाहिला. सो हे सगळे ऍक्शन आपल्या काय असणार आहेत, ह्या सगळ्या डिफाईन केल्या जातात आहेत, म्हणजेच की युजरच्या. त्यानंतर येतं कुकुंबरच्या बीडीडी फ्रेमवर्क मधला स्टेप डेफिनेशन. सो स्टेप डेफिनेशन काय असतं, तर स्टेप डेफिनेशन ब्लॉक ऑफ कोड असतो. तर या ठिकाणी आपण जावामध्ये असू शकतो, पायथन मध्ये असू शकतो, कुठल्याही लँग्वेजमध्ये, जिथं आपण टेस्ट केस हा एक्झिक्यूट करतो. सो ह्या एक्झिक्युशनसाठी आपण स्टेप डेफिनेशन लिहितो. सो हा एक कोड ब्लॉक आहे जिथे आपलं टेस्ट केसेस एक्झिक्यूट केल्या जाणार आहे. सो आपण हा जनरली स्टेप डेफिनेशन मध्ये लिहितो आणि हे आपल्या सिनॅरिओ बरोबर मॅप होतं. आता तुम्हाला लक्षात आलं असेल स्टेप डेफिनेशन हे सिनॅरिओ बरोबर कसं मॅप करायचं. सो आपण जो सिनॅरिओ कव्हर करत आहोत, जसं आपण याआधी जेव्हा टेस्ट एनजी मध्ये आपल्या टेस्ट अशा मेथड्स लिहिल्या होत्या, टेस्ट मेथड्स. सो टेस्ट मेथडला आपण एक स्टेप डेफिनेशन असं आता तात्पुरतं समजून घेऊया. सो त्या स्टेप डेफिनेशनला, त्या टेस्ट मेथडला आपण स्टेप डेफिनेशन म्हणू शकतो. हे आपल्या एका सिनॅरिओ सोबत मॅच होत आहे. सो ह्या केसमध्ये सिनॅरिओ आपला काय आहे, तर सक्सेसफुल लॉग इन. तर सक्सेसफुल लॉग इन हा सिनॅरिओ एक्झॅक्टली मॅप व्हायला हवा आपल्या एका स्टेप डेफिनेशन बरोबर. सो त्या स्टेप डेफिनेशन मध्ये आपलं काय केलं झालं पाहिजे. सो आपल्याला लॉग इन फंक्शनॅलिटी ही सक्सेसफुली होते की नाही हे टेस्ट केलं गेलं पाहिजे. सो हा आपला झाला स्टेप डेफिनेशन. त्यानंतर येतं टेस्ट रनर फाईल. ही सगळ्यात महत्वाची फाईल आहे. सो या फाईलमध्ये आपण जे फीचर दिलं आहे, आपण जे स्टेप डेफिनेशन दिलं आहे, यांचा पाथ या फाईलमध्ये असतो. सो फीचर कुठे आहे, हा फीचर कुठल्या स्टेप डेफिनेशन सोबत मॅप होतोय, हे स्टेप डेफिनेशन कुठे आहे, ह्याचा पाथ या फाईलमध्ये असतो. आणि त्याच्यासोबत त्याचा प्लगइन सुद्धा असतो ह्या टेस्ट रन फाईलला एक्झिक्यूट करण्यासाठी. सो कुठल्या प्लगइनने आपण ही फाईल रन करणार आहोत, ही सगळी इन्फॉर्मेशन ह्या टेस्ट रनर फाईलमध्ये असते. तर चला मग आता आपण आपल्या टेस्ट लिहायला चालू करू कुकुंबर आणि सेलेनियमचा वापर करू. त्यासाठी आपल्याला काय करायचंय, तर आपण 3 स्टेप मध्ये हे सगळ्या गोष्टी करणार आहोत. सगळ्यात आधी आपण काय करणार आहोत, आपण फीचर फाईल बनवणार आहोत आणि त्याच्यात आपण सिनॅरिओ ऍड करणार आहोत. त्यानंतर आपल्याला स्टेप डेफिनेशन बनवायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आपले टेस्ट केस हे मॅप करायचे आहे स्टेप डेफिनेशन सोबत. त्यानंतर आपण रनर क्लास लिहिणार आहोत जो आपल्या टेस्टला एक्झिक्यूट करणार आहे. सो सगळ्यात पहिलं आपल्याला आता क्रिएट फीचर फाईल बनवायची आपल्याला. सो आपण स्टेप बाय स्टेप जाऊयात, आपण फीचर फाईल बनवून घेऊया. सो फीचर फाईल ही आपल्या टेस्ट फोल्डरमध्ये असते. सो आपण आपला प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर टेस्ट फोल्डरमध्ये आपल्याला जावा फोल्डर तर आहेच तिथे, त्यासोबत आपल्याला त्या ठिकाणी रिसोर्सेस हा फोल्डर आपल्याला बनवायचा आहे. सो आपण रिसोर्सेस फोल्डर बनवून घेणार आहोत. रिसोर्सेस फोल्डर हा आपला डिफॉल्ट आपल्या टेस्ट फोल्डरच्या आत बनवायचा आहे. सो आपल्याला टेस्ट हा फोल्डर जो डिफॉल्ट फोल्डर तयार झाला आहे त्याच्यामध्ये आपण हा रिसोर्सेस फोल्डर बनवणार आहोत. तर कसं बनवायचं आपल्याला, तर आपण राईट क्लिक करणार आहोत टेस्ट फोल्डरवर. राईट क्लिक केल्यानंतर न्यू डिरेक्टरी असं आपल्याला करायचं आहे आणि ते केल्यानंतर आपण डिरेक्टरीचं नाव देणार आहोत आणि त्याला नंतर आपण रिसोर्सेस च्या टाईपमध्ये त्या डिरेक्टरीला आपल्याला कन्वर्ट करायचं. तर आपण या दोन्ही स्टेप एक एक करून आपण आता करूया. सो आपण सर्वात आधी काय करणार आहोत, तर टेस्ट फोल्डरला आपण राईट क्लिक केलं, न्यू डिरेक्टरी केलं आणि तिथे आपण नाव देणार आहोत की रिसोर्सेस असं आपण नाव दिलं. हा आपला फोल्डर तयार झाला. त्यानंतर आपल्याला त्या फोल्डरला रिसोर्सेस टाईपचं असं बनवायचं आहे. सो आपण काय करणार आहोत, आपण फाईल मेनूमध्ये जाणार आहोत आणि प्रोजेक्ट स्ट्रक्चर आपल्याला ओपन करायचं. सो प्रोजेक्टचा जो स्ट्रक्चर आहे ते ऍक्सेस करण्यासाठी आपण प्रोजेक्ट स्ट्रक्चर ओपन करणार आहोत. त्यामध्ये आपण जर मॉड्यूल्स ह्या टॅबमध्ये गेलो, मॉड्यूल्स या मेनूमध्ये जर गेलो, तर आपल्याला आपला जो प्रोजेक्टचा जो स्ट्रक्चर आहे त्याच पद्धतीने इथे सुद्धा आपल्या ह्या पॉपअपमध्ये जो नवीन पॉपअप ओपन झालाय त्यामध्ये जो स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळेल. तो प्रोजेक्ट स्ट्रक्चर आपल्याला त्यामध्ये रिसोर्सेस फोल्डर लोकेट करायचा आहे, त्याला सिलेक्ट करायचा आहे. रिसोर्सेस फोल्डरला आपण सिलेक्ट केल्यानंतर सगळ्यात वरती तिथे रिसोर्सेस असं बटन दिसेल. सो त्याला आपण क्लिक करणार आहोत, त्याला आपण सिलेक्ट करणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला अप्लाय म्हणून त्याला ओके करायचं आहे. सो आपण रिसोर्सेस फोल्डरला जेव्हा अप्लाय करून ओके करतो, तर आपण बघू शकतो की रिसोर्सेस फोल्डरचा हा आयकन सुद्धा चेंज झालेला आहे. त्यानंतर आपण फीचर फाईल एक बनवणार आहोत. सो त्याआधी आपण समजून घेऊया की हा रिसोर्सेस फोल्डर हा आपल्या नॉर्मल फोल्डरपेक्षा कसा वेगळा आहे. सो हा तुम्हाला प्रश्न पडू शकतो. सो रिसोर्सेस फोल्डर आपला हा एक साधारण फोल्डर नाहीये. त्यामध्ये आपल्याला फीचर फाईल्स स्टोअर करायच्या आहेत, स्टेप डेफिनेशन ठेवायच्या आहेत, टेस्ट रनर फाईल सुद्धा स्टोअर करायच्या आहेत. आपला एक रेग्युलर फोल्डर आपण काही फोल्डर्स बनवले, त्याच्यात काही कॉन्फिगरेशन फाईल्स वगैरे ठेवले, हा आपण रेग्युलर फोल्डरमध्ये करू शकतो. पण जेव्हा आपण रिसोर्सेस फोल्डरला रिसोर्सेस टाईपचा बनवतो, सो आपल्या प्रोजेक्टमध्ये हा रिसोर्सेस टाईप झाला. हा एक स्पेशल टाईप आहे जिथे आपण कॉन्फिगरेशन फाईल्स अशा पद्धतीने स्टोअर करू शकतो. ऍसेट स्टोअर करू शकतो जे आपल्याला प्रोजेक्टमध्ये गरजेचे आहेत. अशा पद्धतीचे ऍसेट्स या ठिकाणी आपल्याला फीचर, स्टेप डेफिनेशन आणि टेस्ट रनर फाईल ही आपल्याला प्रोजेक्टमध्ये वापरायची आहे.
सो आपल्याला त्या ठिकाणी मॅव्हनला सांगायचंय की आपला प्रोजेक्ट बिल्ड करताना या फाईल्सला कन्सिडर कर बिल्डमध्ये, जेणेकरून आपण या फाईल्समध्ये जे काही डेफिनेशन लिहिलंय टेस्ट रनर फाईलमध्ये, आपण जो कोड लिहिला आहे हा नॉन कोड फाईल आहे, पण तरी आपल्याला ह्या बिल्डमध्ये ह्याला कन्सिडर करायचं आहे, आपल्याला आपल्या प्रोजेक्टमध्ये इन्क्लूड करायचं आहे बिल्ड करताना. म्हणून आपण प्रोजेक्टचे जे ऍसेट्स असतात आपण ते ह्या रिसोर्सेस फोल्डरमध्ये आपण ठेवतो. सो त्यासाठी आपण हा नॉर्मल फोल्डरला रिसोर्सेस मध्ये कन्वर्ट करतो. ते झाल्यानंतर आपण काय करणार आहोत, रिसोर्सेस फोल्डरवर राईट क्लिक करून एक आपल्याला नवीन डिरेक्टरी बनवायची. त्यामध्ये आता आपण फीचरची एक डिरेक्टरी बनवणार आहोत. कारण आपल्याकडे 3 पार्ट्स मध्ये आपण कुकुंबर मध्ये ठेवतो, आपण पाहिलं होतं. त्यामध्ये आपण फीचर एक ठेवतो. सो आपण एक फोल्डर बनवून घेऊया. त्या फोल्डरमध्ये एक फाईल बनवूया. सो आपल्याकडे अनेक फीचर असू शकतात आपल्या प्रोजेक्टमध्ये, म्हणून आपण एक कलेक्शन बनवतोय. जसं आपण जावाच्या क्लासेसचं कलेक्शन आपण एका पॅकेजमध्ये स्टोअर करतो, तसंच आपल्याला या सगळ्या फीचर्सचं कलेक्शन एका फीचर फोल्डरमध्ये स्टोअर करायचं आहे. सो आपण फीचर्स असा फोल्डर बनवला आणि त्यामध्ये आपल्याला लॉग इन फंक्शनॅलिटी डॉट फीचर फाईल अशी बनवून घ्यायची आहे. सो लॉग इन फंक्शनॅलिटी डॉट फीचर फाईल आपण बनवून घेणार आहोत. सो चला मग आपण आता या फाईल बनवण्यापर्यंत आपण आपल्या आयडी मध्ये ह्या स्टेप्स फॉलो करूया. सो मी आलो आयडी मध्ये आणि मी जो प्रोजेक्ट डाउनलोड केला आहे तो ओपन केला आपल्या आयडी मध्ये, आणि या ठिकाणी आता मी सोर्स फोल्डर मध्ये टेस्ट फोल्डर आपण बघू शकतो हा डिफॉल्ट फोल्डर आहे. सो ह्याच्यावर मी आता राईट क्लिक करणार आहे आणि न्यू डिरेक्टरी आपल्याला करायचं आहे आणि याचं नाव आपण देणार आहोत रिसोर्सेस. सो रिसोर्सेस असं आपण नाव दिलं आणि याला आपण ओके म्हणतोय, रिसोर्सेस. आणि रिसोर्सेस फोल्डर बनवल्यानंतर आपल्याला त्याला फाईल मध्ये जाऊन प्रोजेक्ट स्ट्रक्चर ओपन करायचा आहे आणि त्या ठिकाणी मॉड्यूल्स या टॅब मध्ये जायचं. आपल्याला तो स्ट्रक्चर सेम दिसतोय जो आपल्याला बाहेर प्रोजेक्टचा स्ट्रक्चर दिसतो. सो आपण टेस्ट मध्ये बघू शकतो रिसोर्सेस हा फोल्डर आहे. याचा आयकन आता नोटीस करा आणि याला सिलेक्ट केल्यानंतर आपण याला रिसोर्सेस असं म्हणणार आहोत. सो रिसोर्सेस केल्यानंतर इथे जो आयकॉन आहे तोच आयकॉन याला असाइन झाला. सो आपण आता याला अप्लाय म्हणणार आहोत आणि ओके असं करणार आहोत. सो याला आपण आता सेव्ह केलं. तुम्हाला पॉपअप मध्ये अप्लाय आणि ओके बटन दिसेल, त्याला तुम्ही क्लिक करा. तसं तुमचा रिसोर्सेस फोल्डर हा क्रिएट झाला. आता याला आपण राईट क्लिक करणार आहोत आणि याच्यात आपल्याला अजून एक फोल्डर क्रिएट करायचं. सो आपण डिरेक्टरी क्रिएट करत आहोत आणि याचं आपल्याला नाव द्यायचंय फीचर्स. आपण फीचर्स हा डिरेक्टरी आपण क्रिएट केली. डिरेक्टरी क्रिएट केल्यानंतर आपल्याला त्यात फीचर फाईल बनवायची आहे. सो आपण न्यू फाईल, आपल्याला नॉर्मल फाईल बनवायची आहे आणि त्याला आपण नाव देणार आहोत लॉग इन फंक्शनॅलिटी डॉट फीचर. सो आपण डॉट फीचर हा त्याचा एक्सटेन्शन असणार आहे, लॉग इन फंक्शनॅलिटी त्याचं नाव आहे आणि त्याला आपण ओके म्हणू. सो अशा पद्धतीने ही फाईल क्रिएट झाली आणि आपण बघू शकतो ह्याचा जो आयकन आहे हा जर्किनच्या लँग्वेजचा आयकन आहे. सो हा आपण बघू शकतो की ऑटोमॅटिकली डॉट फीचर फाईल जी आपण बनवली ते जर्किन प्लगइननी त्याला आयडेंटिफाय केलं आणि ही फाईल आता आपण जर्किन लँग्वेजमध्ये आपण लिहिणार आहोत, हे थोडक्यात आपल्याला कळून येत आहे. आता त्यानंतर आपण फाईल बनवल्यानंतर आपल्याला काय करायचं, आपल्याला आपला फीचर हा डिफाईन करून घ्यायचा. सो आपण अशा पद्धतीने फीचर डिफाईन करणार. सो आपला फीचर काय असणार आहे, तर लॉग इन फंक्शनॅलिटी आपली बनवायची आपल्याला आणि त्याचं आपण थोडक्यात डिस्क्रिप्शन लिहिणार आहोत. सो आपल्याला असं लिहायचं आहे की ऍज अ युजर ऑफ अ ई कॉमर्स वेबसाईट आय वॉन्ट टू बी एबल टू लॉग इन इन टू माय अकाउंट. आय वॉन्ट टू बी एबल टू लॉग इन इन टू माय अकाउंट. त्यानंतर आपल्याला काय करायचंय, सो दॅट आय कॅन ऍक्सेस पर्सनलाइज्ड फीचर अँड मेक परचेसेस. असा आपला हा डिस्क्रिप्शन, हा आपला फीचर झाला. सो चला मग आपण आपला फीचर हा डिफाईन करून घेऊयात आपल्या फीचर फाईलमध्ये. ही आपली फंक्शनॅलिटी झाली आपल्या लॉग इनसाठी. सो फीचर फाईलमध्ये मी आलोय आणि इथे आपण फीचर या कीवर्डचा वापर करतोय आणि आपल्याला इंटेलिजन्स मध्ये हा फीचर सुद्धा सजेस्ट झाला. सो आपण जर्किन लँग्वेज मध्ये ऑलरेडी हे लिहितोय, पण आपण हे खूप इंग्लिश आणि प्लेन सिम्पल लँग्वेज मध्ये आपण लिहिणार आहोत. सो आपलं फीचर काय आहे, तर लॉग इन फंक्शनॅलिटी. सो लॉग इन फंक्शनॅलिटी आपण टेस्ट करतोय आणि न्यू लाईनवर आपण देणार आहोत ऍज अ युजर आय शुड बी एबल टू लॉग इन टू माय अकाउंट. बरोबर. त्यानंतर आपल्याला द्यायचंय, सो या ठिकाणी आपण 2 स्टेप कंबाईन केल्यात. आपल्याला काय करायचंय, ऍज अ युजर ऑफ ई कॉमर्स वेबसाईट ऍज अ युजर ऑफ ई कॉमर्स वेबसाईट आय शुड बी एबल टू लॉग इन टू माय अकाउंट. त्यानंतर का आपल्याला हे करायचं, सो सो दॅट आय कॅन ऍक्सेस माय पर्सनलाइज्ड कंटेंट किंवा फीचर अँड मेक परचेसेस. सो आपण अशा पद्धतीने पर्सनलाइज्ड कंटेंट अँड मेक परचेसेस असा आपण आपला फीचरचा हा डेफिनेशन लिहून घेतलाय. त्यानंतर आपल्याला आता सिनेरिओ लिहायचा आहे. सो सिनेरिओ मध्ये आपण काय करणार आहोत, सक्सेसफुल लॉग इन असं आपल्याला सिनेरिओ द्यायचा आहे आणि त्यानंतर आपण गिव्हन, वेन, देन आणि अशा पद्धतीच्या ह्या फॉर्मॅटमध्ये आपण हा सगळा डेफिनेशन आपल्या फीचरचा आपण लिहिणार आहोत. सो आपण काय लिहिणार आहोत, गिव्हन मध्ये आय एम ऑन द लॉग इन पेज, हा आपला स्टार्टिंग पॉईंट झाला.
त्यानंतर वेन आय एंटर व्हॅलिड युजर नेम अँड पासवर्ड. इकडे व्हॅलिड हे स्पेसिफाय केलं. सो आपला सिनेरिओ जो सक्सेसफुल लॉगिनचा आहे. सो आय एंटर व्हॅलिड युजर नेम अँड पासवर्ड अँड आय क्लिक ऑन लॉग इन बटन. देन आय शुड बी रिडायरेक्टेड टू होम पेज. अशा पद्धतीने आपण फॉर्मॅट आपला लिहून घेतलाय. सो आपण आता हा आपल्या फीचरमध्ये ऍड करूयात. सो या ठिकाणी आपण आता सिनेरिओ आपला देणार आहोत. सो सिनेरिओ आपला काय आहे तर सक्सेसफुल लॉग इन हा आपला सिनेरिओ झाला. त्यामध्ये आपण देणार आहोत गिव्हन आय एम ऑन द लॉग इन पेज. सो मी लॉग इन पेजवर आहे असा युजर सांगतोय. वेन आय एंटर व्हॅलिड युजर नेम अँड पासवर्ड त्यासोबत अँड आय क्लिक ऑन लॉग इन बटन. मग काय झालं पाहिजे, त्याचा आउटकम काय असलं पाहिजे, आय शुड बी रिडायरेक्टेड टू होम पेज. सो अशा पद्धतीने आपण गिव्हन वेन देन असा याचा प्रयोग केला आणि हे सगळं आपण आपल्या फीचर फाईलमध्ये दिलं. सो आपण बघू शकतो हे आपलं जे आपण डिस्क्रिप्शन दिलं हे गिव्हन वेन देन हे आपण सगळं जेरकिनमध्ये लिहिलं आहे आणि इथे आपण सगळे जेरकिनच्या कीवर्डचा आपण वापर केला आणि आपण या ठिकाणी एक फीचर फाईल बनवली. सो हा आपला फीचर फाईलचा पार्ट कंप्लीट झालेला आहे आपल्या सक्सेसफुल लॉग इन या सिनेरिओसाठी. सो आता आपल्याला दुसरी स्टेप करायची आहे जी म्हणजे की स्टेप डेफिनेशन आपल्याला लिहून घ्यायचं आहे आणि त्याला आपल्याला टेस्ट केस सोबत मॅप करायचं आहे. सो आता आपण स्टेप डेफिनेशन लिहून घेणार आहोत. सो एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवा की आपल्या प्रत्येक जेरकिन मध्ये दिलेली स्टेटमेंट ही एका स्टेप डेफिनेशन सोबत मॅच झाली पाहिजे. म्हणजे की आपण ज्या फीचर फाईलमध्ये जेरकिन्स मध्ये आपण जेवढ्या स्टेप्स लिहिल्या ती प्रत्येक स्टेप एका स्टेप डेफिनेशन सोबत मॅच झाली पाहिजे. जेव्हा आपला कुकुंबर टेस्ट फाईल रन करणार आहे तेव्हा तो जेरकिन्स मध्ये असणाऱ्या या स्टेटमेंट्स प्रमाणे सगळ्या स्टेप्स एक्झिक्यूट करणार आहे. सो आपल्याकडे प्रत्येक स्टेपसाठी एक स्टेप डेफिनेशन फाईल असणं आवश्यक आहे. आता हे तुम्ही फक्त समजून घ्या, लक्षात ठेवा. आपण हे पुढे जेव्हा स्टेप डेफिनेशन लिहूया तेव्हा तुम्हाला लक्षात येईल ते. सो आपलं स्टेप डेफिनेशन काय आहे नक्की, तर स्टेप डेफिनेशन मध्ये आपला जावा कोड असणार आहे. आपण जावा कोड मध्ये हे टेस्ट केस एक्झिक्यूट करणार आहोत. सो जावा कोडचा हा मेथड आपला स्टेप डेफिनेशन असणार आहे. सो आपण काय करणार आहोत, स्टेप डेफिनेशन मध्ये हे प्रोग्राम लिहिणार आहोत, जावा कोड लिहिणार आहोत, ज्यामध्ये आपण मेथड्स लिहिणार आहोत. ते मेथड्स आपल्या सिनेरिओ सोबत मॅच होणार आहे. सो आपण प्रत्येक सिनेरिओसाठी एक स्टेप डेफिनेशन लिहिणार आहोत. त्यामध्ये आपण कुकुंबर मध्ये असणारे हे अनोटेशन्सचा वापर करणार. सो कुकुंबर प्लगइन मध्ये जे गिव्हन, वेन, देन, अँड, बट हे सगळ्या अनोटेशन्सचा आपल्याला वापर करायचा आहे आपल्याला हे मॅप करण्यासाठी. सो आपण जेरकिन्स मध्ये जे गिव्हन, देन, वेन अशा सगळ्या स्टेटमेंट्स लिहिल्या होत्या त्यांच्यासोबत मॅप करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी ह्या अनोटेशन्सचा उपयोग करायचा. तो कसा करायचा आपण पुढे बघणार आहोत. सो आपल्याला सर्वात आधी आता आपण एक जावा फाईल लिहिणार आहोत आपल्याला स्टेप डेफिनेशन लिहिण्यासाठी, आपल्याला टेस्ट केस एक्झिक्यूट करण्यासाठी. सो आपण सर्वात आधी जावा फोल्डरच्या आत आपल्याला एक पॅकेज फोल्डर बनवायचा आहे. सो आपण जावा फोल्डरमध्ये एक राईट क्लिक करून न्यू पॅकेज असं आपण क्रिएट करणार आहोत. त्या पॅकेजला आपल्याला नाव द्यायचं आहे स्टेप डेफिनेशन्स. सो आपल्याला अनेक असे स्टेप डेफिनेशन्स आपण लिहू शकतो आपल्या प्रोजेक्टमध्ये, म्हणून आपण स्टेप डेफिनेशन्स असं नाव देणार आहोत. त्यानंतर आपण त्यामध्ये एक आपली स्टेप डेफिनेशन फाईल आपल्याला बनवायची. सो आपण एक नवीन क्लास त्या फोल्डरमध्ये बनवणार आहोत. सो आपला जावा क्लास या फाईल ह्या टाईपची आपण फाईल बनवणार आहोत आणि त्याला आपल्याला नाव द्यायचं आहे लॉग इन फंक्शनॅलिटी स्टेप्स. सो आपण जेवढ्या स्टेप्स परफॉर्म करणार आहोत ते आपण लॉग इन फंक्शनॅलिटी फाईलमध्ये आपण स्टोअर करणार आहोत. सो अशा नावाचा आपण जावा क्लास फाईल आपल्याला बनवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचा बॉयलर प्लेट कोड दिसेल जिथं बेसिक आपलं पॅकेज आपला कुठला आहे हे डिफाईन केलं जाईल आणि आपल्या क्लासचं नाव. सो आपण चला ही फाईल बनवून घेऊया आता. सो मी आलो आयडी मध्ये आणि जावा या फोल्डरवर राईट क्लिक करून न्यू पॅकेज. सो पॅकेजचं नाव मी देणार आहे स्टेप डेफिनेशन्स. सो स्टेप डेफिनेशन्स असं नाव दिलं मी. ओके. आणि हा आपला पॅकेज क्रिएट झालेला आहे. याच्यावर राईट क्लिक करून आपल्याला न्यू क्लास फाईल असे बनवायचं आहे. सो या क्लासला आपण नाव देणार आहोत लॉग इन फंक्शनॅलिटी स्टेप्स. सो लॉग इन फंक्शनॅलिटीचे सगळ्या स्टेप्स आपल्याला इथे द्यायचे आहेत. सो आपण लॉग इन फंक्शनॅलिटी स्टेप्स असं देऊन क्लास फाईल ही बनवून घेतली आणि या ठिकाणी आपण बघू शकतो पॅकेज आणि काही बॉयलर प्लेट कोड हा आपला रेडी झाला आहे. आपण सेव्ह करून घेऊयात. त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचा कोड फाईल दिसतोय बरोबर. आता आपल्याला कुकुंबरचे काही अनोटेशन्स आणि काही पॅकेजेस इम्पोर्ट करायचे. सो आपण ह्या सगळ्या पॅकेजेसला आपल्याला इम्पोर्ट करायचं आहे आणि तिथे आपण बिफोर अनोटेशनचा या ठिकाणी वापर करणार आहोत. सो बिफोर अनोटेशन हे कुकुंबर पॅकेज मधून आपण वापर करणार आहोत. सो आपण सर्वात आधी वेब ड्रायव्हर हा इम्पोर्ट करून घेऊयात, क्रोम ड्रायव्हर इम्पोर्ट करून घेऊयात. आपण वेब ड्रायव्हरला हा डिक्लेअर करून घेऊयात व्हेरिएबल आणि बिफोर
बिफोर हे अनोटेशनचा वापर करून आपण सेटअप फंक्शन सुद्धा डिफाईन करून घेऊया आणि त्यामध्ये आपण आपला वेब ड्रायव्हरचा पाथ आपण सेट करणार आहोत आणि त्यासोबत आपण क्रोम ड्रायव्हरचा एक इन्स्टन्स क्रिएट करणार आहोत. सो आपण हे सगळं करून घेऊयात आता. सो आपल्याला आता या ठिकाणी सर्वात आधी काही इम्पोर्ट स्टेटमेंट्स लिहायचे आहेत. आपण इम्पोर्ट करणार आहोत io.cucumber.java.before. सो आपण हे बिफोर कुकुंबर मध्ये असणार आहे. हे बिफोर अनोटेशन आपण इम्पोर्ट केलं. त्यासोबत आपल्याला इम्पोर्ट करायचं आहे आपलं सेलेनियमचं. सो आपण org.open.qa.selenium.webdriver. सो सेलेनियम मधले असलेला हा वेब ड्रायव्हर आपल्याला इम्पोर्ट करायचा आहे. त्यासोबत आपल्याला काय लागणार आहे? सो आपल्याला क्रोम ड्रायव्हर सुद्धा लागणार आहे. सो आपण org.openqa.selenium.chrome ड्रायव्हर हा क्लास आपण इम्पोर्ट केला. आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? तर सगळ्यात पहिलं आपण एक व्हेरिएबल डिक्लेअर करून घेऊयात वेब ड्रायव्हरचा. सो वेब ड्रायव्हर असा हा व्हेरिएबल आपण डिक्लेअर करून घेतला. त्यानंतर आपल्याला बिफोर या अनोटेशनचा वापर करायचा आहे आणि आपण लिहिणार आहोत व्हॉइड सेटअप. सो आपल्याला सेटअप करून घ्यायचं आहे आपल्या वेब ड्रायव्हरचा पाथ आणि इतर गोष्टी. सो आपण आता इथे सर्वात आधी आपल्याला सिस्टम डॉट सेट प्रॉपर्टी. सो आपल्याला प्रॉपर्टी सेट करून घ्यायची. कुठली प्रॉपर्टी सेट करायची आहे? तर वेब ड्रायव्हर डॉट क्रोम डॉट ड्रायव्हर. सो ही प्रॉपर्टी आपल्याला सेट करायची आणि त्याची व्हॅल्यू काय असणार आहे? तर क्रोमचा पाथ अशी ही व्हॅल्यू असणार आहे. सो मी क्रोमचा पाथ आता कॉपी करून घेतो. सो या ठिकाणी माझा क्रोमचा ड्रायव्हर स्टोअर केला आहे. मी त्याला राईट क्लिक करून कॉपी ॲज पाथ करत आहे आणि या ठिकाणी मी आता त्याला पेस्ट करतोय आणि जे एक्स्ट्रा कॅरेक्टर आहे त्याला रिमूव्ह करून टाकतो. या ठिकाणी आपण पाथ सेट केला, बरोबर. पाथ सेट केल्यानंतर आपल्याला काय करायचंय? तो इनिशियलाइज करायचा. सो ड्रायव्हरला आपण इनिशियलाइज करणार आहोत न्यू क्रोम ड्रायव्हर याच्याने. सो आपण ड्रायव्हर हा इनिशियलाइज करून घेतलेला आहे. आता आपण बिफोर हा का यूज केला आणि हे कुकुंबर मध्ये अवेलेबल आहे याचं काय महत्व आहे आपण आता समजून घेऊया. सो बिफोर हा अनोटेशन कुकुंबरच्या लायब्ररीमध्ये आहे. हा बिफोर मेथडचा वापर आपण जेव्हा करणार तेव्हा त्याच्या अंडर असलेलं फंक्शन, जेव्हा फंक्शनला आपण बिफोर असं टॅग करणार आहोत, सो आपल्या प्रत्येक टेस्ट सिनॅरिओच्या आधी हा फंक्शन एक्झिक्यूट होणार आहे. सो आपल्या टेस्ट सिनॅरिओ आपण जे स्टेप डेफिनेशन लिहिणार आहोत त्यामध्ये आपण एक टेस्ट सिनॅरिओ कव्हर करणार आहोत, बरोबर. तर प्रत्येक टेस्ट सिनॅरिओच्या आधी एकदा हा रन होणार आहे. सो आपल्याला जेवढा सेटअप करायचा असतो, सगळ्या ज्या गोष्टी सेटअप करायच्या असतात त्या आपण या मेथडमध्ये देणार आहोत. जो आपण टेस्ट एनजी मध्ये बिफोर मेथड आपण वापरला होता, तो बिफोर मेथड प्रत्येक टेस्ट केसच्या आधी तो रन व्हायचा. जो आपण जेवढे टेस्ट असे मेथड्स लिहिले होते आपल्या क्लास फाईलमध्ये त्या प्रत्येक टेस्ट केसच्या आधी तो रन व्हायचा. आता आपल्याला हा डिफरन्स इथे समजून घ्यायचा आहे. सो इथे आपण जेवढे टेस्ट सिनॅरिओज लिहिणार आहोत, आपल्या क्लासमध्ये हा बिफोर मेथड फक्त एकदाच कॉल केला जाईल. आपण त्या ठिकाणी जेवढे टेस्ट केस लिहित होतो टेस्ट एनजी मध्ये, जेवढे टेस्ट केस लिहायचो त्याच्या आधी त्या प्रत्येक टेस्ट केसच्या आधी हा फंक्शन कॉल केला जायचा. पण इथे तसा नाहीये, म्हणून आपण फक्त @बिफोर लिहिलाय. हा बिफोर जिथे तुम्हाला दिसेल हा कुकुंबरच्या लायब्ररीमधून आलेला आहे असं आपण समजून घेऊ शकतो. सो हे आपण कुकुंबरच्या प्लगइन बरोबर काम करतोय, बरोबर. सो या ठिकाणी आपण कुकुंबरचेच अनोटेशन आता वापरणार आहोत. त्यानंतर आता आपल्याला एक स्टेप ही आपण डिफाईन करायची आहे. सो आपण जेरकिन्स मध्ये जेवढ्या स्टेप्स दिल्या आहेत त्या आपल्याला त्याच्यासाठी त्याचं डेफिनेशन लिहायचं आहे आपल्या स्टेप डेफिनेशनच्या. सो आपण जावामध्ये हे सर्वात आधी तर पहिलं मॅपिंग करून घेणार आहोत आणि मॅपिंग केल्यानंतर त्याचं डेफिनेशन लिहायचं आहे. सो इथे आपण आता एक्झाम्पल बघू शकतो आपल्या मॅपिंगचा कशा पद्धतीने मॅपिंग केली गेली आहे. सो जेरकिन्स मध्ये आपण जे गिव्हन, देन, वेन अशा स्टेटमेंट्स लिहिल्या होत्या त्या प्रत्येक स्टेटमेंटला आपल्याला आपल्या जावा फाईलमध्ये त्याचं मॅपिंग बनवायचं आहे. सो आपण काय करणार आहोत @given हे अनोटेशनचा वापर करणार आहोत आणि गिव्हनच्या आत म्हणजे फीचर फाईलमध्ये जे गिव्हनच्या पुढे टेक्स्ट लिहिलंय एक्झॅक्ट ते टेक्स्ट आपल्या ह्या ठिकाणी यायला हवं. सो आपण गिव्हन मध्ये ते टेक्स्ट देणार आहोत. सो आपला ती स्टेप जी आहे त्या टेक्स्ट म्हणजेच आपली ती स्टेप आहे. सो ती टेक्स्ट आपल्याला आपल्या गिव्हन मेथडमध्ये द्यायचा आहे म्हणजे अनोटेशन मध्ये द्यायचा आहे आणि त्याच्या खाली जो फंक्शन असणार आहे हा तो ऑटोमॅटिकली मॅप होणार आहे त्या गिव्हन स्टेटमेंट बरोबर. सो अशा पद्धतीने आपण आय एम ऑन द लॉग इन पेज याच्यासोबत आपण मॅप करणार. आय एम ऑन द लॉग इन पेज हे काय झालं, कुठल्या प्रकारचं बिहेवियर झालं. सो आपला हा युजर हा लॉग इन पेजवर आहे. लॉग इन पेजवर आपल्याला ऑटोमेशन मध्ये कशा पद्धतीने आपण ओपन करतो तर ड्रायव्हर डॉट गेट असं आपण फंक्शन कॉल करतो आणि त्या ठिकाणी आपण URL पास करतो तर आपला हा लॉग इन पेज ओपन होतो. सो आपला जो स्टार्टिंग पॉईंट आहे तो लॉग इन पेज असला पाहिजे. सो आपण गिव्हन मध्ये हा स्टार्टिंग पॉईंट दिला. आपला टेस्ट सिनॅरिओ मध्ये स्टार्टिंग पॉईंट काय असणार आहे तर आपण लॉग इन पेज ओपन करणार आहोत. सो अशा पद्धतीने आपण गिव्हन मेथड हा मॅप करून आपण या ठिकाणी डिक्लेअर करणार. त्यानंतर आपल्याला वेन या स्टेटमेंटचं मॅपिंग करायचं आहे. वेन स्टेटमेंटमध्ये आपण काय लिहिलं होतं आय एंटर व्हॅलिड युजर नेम अँड पासवर्ड. सो हा बिहेवियर मध्ये आपण युजर काय करतोय तर युजर नेम
युजर हा युजर नेम आणि पासवर्ड यामध्ये व्हॅल्यूज एंटर करतोय. सो आपल्याला या स्टेटमेंटला मॅप करायचं आपल्या वेन या ऍट्रिब्यूट अनोटेशनने आणि त्यामध्ये आपल्याला स्टेटमेंटची टेक्स्ट द्यायचा आहे आणि त्याच्या आत आपण काय लिहिणार आहोत तर ड्रायव्हर डॉट फाइंड एलिमेंट म्हणजे आपण जे एलिमेंट लोकेट करतो आणि त्याच्या आत आपण सेंड कीज करून व्हॅल्यू पॉप्युलेट करतो. सो अशा पद्धतीने आपण इथे व्हॅल्यूज पॉप्युलेट करून घेणार आहोत. सो अशा प्रकारचा आपण हा वेन स्टेटमेंटचा सुद्धा मॅपिंग करून घेणार आहोत. त्यानंतर आपण युजर काय करत आहे तर अँड आपण अजून एक स्टेटमेंट एक्झिक्यूट करतो. सो त्या ठिकाणी युजर अजून एक ऍक्शन परफॉर्म करतो. ते ऍक्शन काय आहे तर ती ऍक्शन आहे आय क्लिक ऑन लॉग इन बटन. सो युजरचं बिहेवियर आता ऍप्लिकेशन सोबत काय आहे, काय इंटरॅक्शन करतोय तर लॉग इन बटन क्लिक करतोय. तर आपल्याला या स्टेटमेंटला वेगळ्या मेथडमध्ये हे मॅपिंग करायचं. सो आपण आधीच्याच मेथडमध्ये हे ऍड नाही करणार. आपण एक नवीन मेथड बनवणार, एक नवीन स्टेप डेफिनेशन बनवणार. त्या स्टेप डेफिनेशन मध्ये आपण हे मॅपिंग करणार आहोत. सो अँडचं मॅपिंग आपल्याला करायचं म्हणून आपण @ असं आपण वापरणार आहोत आणि त्याच्या आत आपण स्टेटमेंट काय लिहिणार आहोत आपण आपलं लॉग इन बटनला लोकेट करणार आहोत. क्लास नेमने लॉग इन हायफन बटन असं त्याचं क्लास नेम आहे आणि त्याला डॉट क्लिक असं आपण ऍक्शन कॉल करणार आहोत. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सो आपण चेक करत आहोत की आपण युजर हा लॉग इन झालाय की नाही आणि युजर लॉग इन झाल्यानंतर तो होम पेजवर लँड झालाय की नाही हे आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. ते करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे तर आपल्याला सर्वात आधी त्याची एक्सपेक्टेड URL लागणार आहे. एक्सपेक्टेड URL आपली काय असणार आहे तर होम पेजची URL आणि आपल्याला त्यानंतर आपल्याला वेट करायचं आहे. सो वेट आपला वेब ड्रायव्हरचं वेट आपण करणार आहोत ही URL ओपन होऊस तोपर्यंत. ही URL ओपन झाल्यानंतर आपल्याला करंट URL ही चेक करायची आहे. आपण करंट URL घेऊन येणार आहोत आणि त्याला मग आपण असर्ट करणार आहोत. आपल्याला चेक करायचं आहे की आउटकम आपण देन मध्ये काय लिहितो तर आउटकम आपण लिहितो. सो आपल्याला आउटकम हा व्हेरीफाय करायचा, व्हॅलिडेट करायचा आहे की आपण होम पेजवर लँड झालोय की नाही. म्हणून आपण इथे assert इक्वल्स असं लिहिणार आहोत आणि एक्सपेक्टेड URL आणि आपली ऍक्च्युअल URL असे आपण देणार आहोत. आणि जर आपलं हे मॅच नसेल होत तर आपण त्या ठिकाणी मेसेज सुद्धा देणार आहोत की URL डू नॉट मॅच किंवा आपण असं सुद्धा देऊ शकतो की होम डिड नॉट लँड ऑन होम पेज. अशा पद्धतीने आपण काही मेसेज देऊ शकतो जेणे आपल्याला टेस्टमध्ये आपल्याला कळेल. सो आपण आता हा सगळा कोड आपल्या आयडी मध्ये लिहून घेऊयात. सो आपण आता एक एक स्टेप एक्झिक्यूट करूया. ठीक आहे. आपण आता सर्वात आधी गिव्हन या स्टेटमेंटचं मॅपिंग करूयात. सो गिव्हन मध्ये आपल्याला आपल्या फीचर फाईलमधून सो फीचर फाईलमध्ये मी जाणार आहे आणि मी हे कॉपी करणं मला योग्य वाटतं कारण की आपला हा टेक्स्ट टू टेक्स्ट जेकिन्स मॅच करतो. सो आपल्याला प्रत्येक स्टेपचं मॅपिंग एका डेफिनेशन सोबत असलं पाहिजे. सो मी इथे आता गिव्हन हे कॉपी केलं आणि या ठिकाणी हे टेक्स्ट ला मी पेस्ट केलं. सो आता याच्यानंतर मी पुढे देणार आहोत पब्लिक वॉइड आय एम ऑन लॉग इन पेज. सो असं आपण मेथड डिफाईन करू शकतो. या मेथडला आपण मॅप केलं. आता ह्याच्या आत आपल्याला लिहायचं आहे की आपण काय करणार आहोत. सो आपण लॉग इन पेजवर रिडायरेक्ट करणार आहोत बरोबर. सो इथे गिव्हनला तो रेड कलर मार्क करतोय कारण आपण गिव्हन इम्पोर्ट नाही केले. सो आपण आता गिव्हन इथे इम्पोर्ट करून घेऊयात. सो इम्पोर्ट io.cucumber.java en.given. सो आपण हा पॅकेज इम्पोर्ट करून घेतला आणि आपला एरर हा गेलेला आहे. सो आपण काय करणार आहोत ड्रायव्हर डॉट गेट आपल्याला आपलं लॉग इन पेज ओपन करायचं. सो आपण लॉग इन पेजची URL आता कॉपी करून घेऊयात. सो आपण लॉग इन पेजची या ठिकाणी URL आता कॉपी करत आहोत आणि इथे आपण वेबसाईट ती ओपन केली. सो या ठिकाणी आपण काय केलं तर आय एम ऑन द लॉग इन पेज याला मॅप केलं आणि त्यामध्ये आपण ही लॉग इन पेज ओपन केली. आता त्यानंतर आपल्याला काय करायचंय तर दुसरी स्टेटमेंट काय आहे. दुसरी स्टेटमेंट आहे वेन. सो आपण आता वेन सुद्धा इथे इम्पोर्ट करून घेऊयात. io.cucumber.java.en. आपण अशाच पद्धतीचे सगळे इम्पोर्ट स्टेटमेंट आत्ताच लिहून घेऊयात कारण आपल्याला त्या सगळ्या लागणार आहे. सो आपण वेन, देन आणि अँड हे सुद्धा इम्पोर्ट करून घेऊयात. सो आपण हे इम्पोर्ट करून घेतलं. आता आपल्याला इथे वेन ही स्टेटमेंटसाठी स्टेप डेफिनेशन आपल्याला लिहायचं आहे. सो वेन आपण हे कॉपी करून घेऊयात पुन्हा. आय एंटर युजर नेम आणि पासवर्ड. सो आपण इथे आता आय एंटर युजर नेम आणि पासवर्ड. सो इथे आपला फंक्शन येणार आहे पब्लिक वॉइड आय एंटर युजर नेम अँड पासवर्ड. सो या फंक्शनचं नाव तुम्ही काही देऊ शकता. आता आपण आपल्याला कळण्यासाठी की आपण नक्की कुठल्या स्टेप डेफिनेशनसाठी हे परफॉर्म करतोय ऍक्शन. सो त्यासाठी आपण अशा पद्धतीने फंक्शनचं नाव दिलं आहे. सो ते करण्यासाठी आपल्याला सर्वात आधी काय करावं लागणार आहे ड्रायव्हर डॉट फाइंड एलिमेंट बाय डॉट आयडी ने आपण सर्च करणार आहोत आणि त्यामध्ये आपण देणार आहोत युजर नेम. सो आपल्याला हे आता पाठ झालंय. आपण युजर नेम अशा पद्धतीने लोकेट करतो. त्यानंतर आपण सेंड कीज करून इथे राहुल असा आपण युजर नेम आता पास करत आहोत.
त्यासोबत आपण काय करत आहोत तर आय एंटर व्हॅलिड युजर नेम अँड पासवर्ड. सो आपण पासवर्डचं सुद्धा इथे डेफिनेशन लिहून घेऊयात. सो फाइंड एलिमेंट बाय आयडी पासवर्ड डॉट सेंड कीज मध्ये आपल्याला पासवर्ड पास करायचा आहे Rahul@2021. सो अशा पद्धतीने आपण आता वेन कंडिशन सुद्धा ही आपण स्टेप डेफिनेशन त्याचं डिफाईन करून घेतलं आहे. आता त्याच्यानंतरचं स्टेप काय आहे फीचरमध्ये तर आपल्याला अँड आय क्लिक ऑन लॉग इन बटन. अच्छा, आपल्याला लॉग इन बटनला आता क्लिक करायचं आहे. सो आपण इथे अँड अनोटेशनचा वापर करूयात. अँड आणि याच्यामध्ये आपण ते स्टेटमेंटची कॉपी केली ती आपण पेस्ट करूयात कारण ती एक्झॅक्ट मॅच झाली पाहिजे. आणि आपण इथे आता फंक्शनचं नाव देऊयात पब्लिक व्हॉइड आय क्लिक ऑन लॉग इन बटन. आणि अशा पद्धतीचा आपला फंक्शन हा बनवला. आपल्याला लॉग इन बटन क्लिक करण्यासाठी आता लॉग इन बटनला लोकेट करून घ्यायचं आहे. सो फाइंड एलिमेंट बाय क्लास नेम आणि क्लास नेम आपल्याला माहिती आहे लॉग इन हायफन बटन. जर आपल्याला माहित नसेल तर हे लोकेट करून घ्यावं लागेल आपल्याला. आपण इन्स्पेक्ट एलिमेंट करून हे लोकेट करू शकतो आणि इथे ऍड केल्यानंतर आपल्याला क्लिक असा मेथड हा कॉल करायचा आहे. सो आपण आता अँड कंडिशन सुद्धा मॅप केली आहे. सो आपण आपल्या फीचर मधलं अँड हे स्टेटमेंट मॅप केलं. आता त्यानंतर सगळ्यात शेवटचं देन हे असणार आहे. सो आपण देन मध्ये असणारं हे स्टेटमेंट कॉपी करूयात. आपल्याला आउटकम काय एक्सपेक्टेड आहे तर आय शुड बी रिडायरेक्टेड टू होम पेज. सो आपण रिडायरेक्टेड टू होम पेज आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं की होम पेजची युआरएल आपली आता ओपन झाली आहे की नाही हे आपल्याला व्हेरीफाय करायला पाहिजे. सो आपण आता देनचं मॅपिंग करणार आहोत. सो देन अनोटेशनचा वापर करतो इथे. ही स्टेटमेंट आपण पेस्ट केली. त्याचं आपण स्टेप डेफिनेशन इथे मॅपिंग करत आहोत. आणि आपण आता फंक्शनचं नाव इथे देऊयात पब्लिक व्हॉइड आय शुड बी रिडायरेक्टेड टू होम पेज. सो अशा पद्धतीचं आपलं फंक्शन आहे. आणि यामध्ये आपण काय करणार आहोत सो आपल्याला सगळ्यात आधी चेक करायचं की आपली एक्सपेक्टेड युआरएल काय आहे. एक्सपेक्टेड युआरएल आपण ती युआरएल एक्सपेक्टेड जी असणार आहे ती आपण पेस्ट करूयात. सो आपला होम पेज हे आहे याची युआरएल आपण कॉपी करून घेऊयात आणि इथे आपण पेस्ट करूयात. सो आपली ही एक्सपेक्टेड युआरएल आहे. आता आपल्याला एक्सपेक्टेड युआरएल प्रमाणे आपल्याला वेट करायचं आहे. सो आपण वेब ड्रायव्हर वेट इज इक्वल्स टू न्यू वेब ड्रायव्हर वेट आणि त्यामध्ये आपण ड्रायव्हर हे पास करणार आहोत आणि आपल्याला ड्युरेशन द्यायचं आहे डिफॉल्ट टाइम आउटचा. सो आपण सेकंड्समध्ये 10 सेकंड्समध्ये असं देतो आहोत. आणि वेट डॉट युआरएल टू बी. सो अंटिल कधीपर्यंत वेट करायचं आहे एक्सपेक्टेड कंडिशन युआरएल टू बी एक्सपेक्टेड युआरएल. सो ही युआरएल होऊसपर्यंत वेट करायचं आहे. आणि ते झाल्यानंतर आपण स्ट्रिंग ऍक्च्युअल युआरएल ही आपण घेणार आहोत आणि ड्रायव्हर डॉट गेट करंट युआरएल असं करणार आहोत. सो करंट युआरएल आपण ऍक्च्युअल युआरएल मध्ये अशी असाइन केली. आणि आता आपल्याला व्हेरीफाय करायचंय की आपण जे एक्सपेक्टेड युआरएल आहे ती आपली ऍक्च्युअल युआरएल आहे की नाही. त्याने आपल्याला कळणार आहे की आपला टेस्ट केस पास होत आहे. सो आपल्याला हे आउटकम हे व्हेरीफाय सुद्धा करायचं आहे. सो इथे आपण आता असर्ट चा वापर करून आपण असर्ट इक्वल्स आणि त्यामध्ये आपल्याला द्यायचं आहे ऍक्च्युअल युआरएल कॉमा एक्सपेक्टेड युआरएल. आणि जर हे मॅच होत नसेल तर आपण देणार आहोत युआरएल डज नॉट मॅच. सो आपण हे मेसेज प्रिंट करणार आहोत जर मॅच होत नसेल तर. सो आपण अशा पद्धतीचं आता आपल्या सगळ्या स्टेप डेफिनेशनचं सगळ्या मॅपिंग केलं आपल्या या स्टेप डेफिनेशन मध्ये. सो आपण जे फीचरमध्ये जेरकिन्स मध्ये या फीचरमध्ये जेवढे आपण स्टेप्स लिहिल्या होत्या त्या सगळ्या आपल्याला एक टेस्ट सिनेरिओसाठी आपण या सगळ्या स्टेप्स आपण या इथे मॅप केलेल्या आहेत. सो आपण त्याला सेव्ह करूया. त्यानंतर आपल्याला आता आपला ब्राउझर हा क्लोज करायचा. सो आपण या ठिकाणी आता ऍट आफ्टर आपण युज करणार. सो आफ्टर हा सुद्धा अनोटेशन ह्याच्यामध्ये असणारा हा फंक्शन आपला टेस्ट सिनेरिओ कंप्लीट झाल्यानंतर हा कॉल होणार आहे. सो सगळे जेवढे टेस्ट डेफिनेशन असतील त्या सगळे टेस्ट डेफिनेशन एक्झिक्यूट झाल्यानंतर हा आफ्टर मेथड कॉल होणार आहे. सो आपण टिअर डाऊन करून घेऊया आणि आपला ब्राउझर या ठिकाणी क्लोज करून घेऊया. त्यासाठी आपल्याला आफ्टर हा इम्पोर्ट करायचा आहे क्लास. सो आपण इम्पोर्ट करून घेऊयात आणि मग त्याला आपण टिअर डाऊन डेफिनेशन हा मॅप करूयात. सो आता आपण इम्पोर्ट करून घेऊयात. सो बिफोर नंतरच इम्पोर्ट करूयात आपण इम्पोर्ट आयो डॉट कुकुंबर डॉट जावा डॉट आफ्टर. सो आफ्टर आपण इम्पोर्ट करून घेतला आणि सगळ्यात शेवटी आपल्याला ऍट आफ्टर असं करायचं आहे. अनोटेशन आहे. सो ऍट आफ्टर आणि त्यामध्ये आपण पब्लिक व्हॉइड टिअर डाऊन आणि टिअर डाऊन मध्ये आपण काय करणार आहोत तर ड्रायव्हर डॉट
क्विट. सो आपण ड्रायव्हर क्लोज करणार आहोत. सो या पद्धतीने आपण आता आपला ड्रायव्हर सुद्धा क्लोज केला आहे. तर ह्या पद्धतीने आपण आपले दुसरी स्टेप सुद्धा कंप्लीट केली आहे. सो आता आपल्याला तिसरी स्टेप परफॉर्म करायची आहे, जी म्हणजे की आपल्याला रनर क्लास आपल्याला आता क्रिएट करायचा आहे आणि आपल्याला टेस्ट एक्झिक्यूट करून बघायचे आहेत, बरोबर? तर त्यासाठी आपण टेस्ट रनर हे काय असतं समजून घेऊया. आपला टेस्ट रनर हा तिसरा भाग आता जिथे आपण व्हॅलिडेट आणि व्हेरीफाय करत होतो, बरोबर? आपल्या कुकुंबरमध्ये हा तिसरा पार्ट आहे. पण हा कुकुंबरच्या टेस्ट रन करण्यासाठी एंट्री पॉइंट आहे. सो आपल्या टेस्ट रन करायच्या असतील, एक्झिक्यूट करायचे असतील, तर त्या ठिकाणी ही फाईल आपल्याला टेस्ट रनर फाईल ही आपली स्टार्टिंग पॉइंट अशी असते. या फाईलमध्ये काय काय असतं, तर आपण या ठिकाणी आपण फीचर आपला कुठे आहे, सो आपले हे फीचर फाईल्स कुठे आहे त्याचं लोकेशन आपण या ठिकाणी देतो. परत स्टेप डेफिनेशन कुठे असते हे सगळे इन्फॉर्मेशन या फाईलमध्ये असते. त्यासोबत आपण जर काही प्लगिन्स वापरत असणार असो तर आपण त्या प्लगिन्सची इन्फॉर्मेशन सुद्धा या फाईलमध्ये आपण स्टोअर करतो. सो आपण टेस्ट रनर हे काय आहे, तर आपण हा एक क्लास फाईल आहे. आपल्याला एक क्लास क्रिएट करायचा आहे टेस्ट रनर नावाचा आणि आपण तो कुठल्या पाथवर क्रिएट करणार आहोत, तर आपल्याला ह्या पाथवर क्रिएट करायचा आहे. म्हणजेच की एसआरसी फोल्डरच्या आत टेस्ट फोल्डर आहे. त्या टेस्ट फोल्डरमध्ये आपल्याला जावा फोल्डर आहे. त्यामध्ये आपण हा टेस्ट फाईल हा टेस्ट रनर क्लास आपण क्रिएट करणार आहोत. सो आपण आता आपल्या जावा फोल्डरवर राईट क्लिक करून आपण न्यू जावा फाईल असं आपण जावा क्लास असं करायचं आहे आणि त्याला आपण नाव देणार आहोत टेस्ट रनर. तुम्ही कुठलेही नाव देऊ शकता, पण शक्यता बऱ्याचदा आपण हा टेस्ट रनर फाईलला टेस्ट रनर क्लास नावाने अशी फाईल आपण क्रिएट करतो. सो आपण ही क्लास फाईल क्रिएट करून घेणार आहोत आणि अशा प्रकारचा आपल्याला बॉयलर प्लेट सुरुवातीला कोड दिसेल. सो जिथे आपण ब्लँक क्लास फाईल आपल्याला क्रिएट होईल आणि त्याला आपल्याला मग अपडेट करायचं आहे. सो आपण आता कुकुंबर ऑप्शन्स आपल्याला ऍड करायचे आहेत. सो कुकुंबर ऑप्शन हे अनोटेशन ऍड करण्यासाठी आपण काही स्टेटमेंट इम्पोर्ट करणार आहोत. हा क्लास इम्पोर्ट करायचा आहे आपल्याला. सो आपण इम्पोर्ट आयो डॉट कुकुंबर डॉट टेस्ट एनजी डॉट कुकुंबर ऑप्शन. सो टेस्ट एनजी, सो कुकुंबर मध्ये टेस्ट एनजीचा वापर केला गेला आहे आणि त्याच्यामध्ये असणारा हा कुकुंबर ऑप्शन्स आपल्याला इम्पोर्ट करायचा आहे. त्यासोबत आपल्याला क्लासला एक्सटेंड करायचा आहे ऍब्स्ट्रॅक्ट टेस्ट एनजी कुकुंबर टेस्ट या क्लासने आपल्याला एक्सटेंड करायचं. सो त्यासाठी सुद्धा आपण हा क्लास आपण इम्पोर्ट करून घेणार आहोत. तो सुद्धा कुकुंबरच्या टेस्ट एनजी पॅकेजमध्ये आहे. सो आपण हे दोन्ही क्लासेस इम्पोर्ट करून घेणार आहोत आणि मग आपण आपल्या कुकुंबर ऑप्शन्स आपल्याला द्यायचे आहेत. सो आपण कुकुंबर ऑप्शन्स असं देणार आहोत. कारण आपला हा अनोटेशन आहे आणि त्यामध्ये आपल्याला फीचर हा आपले फीचर कुठे आहे, सो याचा पाथ द्यायचा आहे. सो आपले फीचर्स आहे सोर्स फोल्डरच्या टेस्ट फोल्डर आहे. त्याच्या आत आपण एक नवीन फोल्डर बनवला होता रिसोर्सेस आणि त्याच्यामध्ये असणारा हा फीचर्स फोल्डर आहे. तो आपण या पद्धतीने असा पाथ देणार आहोत. सो आपला फीचर्स फोल्डर कुठे आहे हा पाथ आपल्या कुकुंबर ऑप्शन मध्ये आपण इथे देत आहोत आणि त्यानंतर आपण आपला टेस्ट रनर क्लास देणार आहोत आणि त्याला आपण कशाने एक्सटेंड करतोय हे आपण ऍब्स्ट्रॅक्ट टेस्ट एनजी कुकुंबर टेस्ट अशा क्लासने एक्सटेंड करतोय. आपण हे असं लिहून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण एक्झिक्यूट करून बघणार आहोत आपल्या टेस्ट. सो आला आपण आपली ही फाईल आता क्रिएट करून घेऊयात. सो मी आता प्रोजेक्ट मध्ये जाऊन मला जावा फोल्डरच्या आत ही फाईल क्रिएट करायची. सो जावा फोल्डरमध्ये न्यू जावा क्लास टेस्ट रनर असं मी क्लासचं नाव देतोय आणि ओके. आणि यानंतर आपण काही पॅकेजेस इम्पोर्ट करणार आहोत. सो आपण पॅकेजेस इम्पोर्ट करून घेऊया. इम्पोर्ट आयो डॉट कुकुंबर डॉट टेस्ट एनजी डॉट कुकुंबर ऑप्शन्स. सर्वात आधी आपण कुकुंबर ऑप्शन्स इम्पोर्ट करून घेऊयात. त्यानंतर इम्पोर्ट आयो डॉट कुकुंबर डॉट टेस्ट एनजी आणि इथे आपण ऍब्स्ट्रॅक्ट टेस्ट एनजी कुकुंबर टेस्ट असा हा क्लास इम्पोर्ट करणार आहोत आणि या क्लासला आपण सर्वात आधी टेस्ट रनर ने एक्सटेंड करूयात. सो टेस्ट रनर एक्सटेंड्स ऍब्स्ट्रॅक्ट टेस्ट एनजी कुकुंबर टेस्ट हा क्लास ऍब्स्ट्रॅक्ट क्लास आहे आपण एक्सटेंड केला आणि आता आपण देणार आहोत कुकुंबरचे ऑप्शन्स. कुकुंबरच्या ऑप्शन्स मध्ये आपण देणार आहोत फीचर. सो फीचर मध्ये आपल्याला व्हॅल्यू काय द्यायची आहे, तर आपले फीचर्स कुठे आहेत त्याचा पाथ द्यायचा आहे. सो आपला पाथ आहे सोर्स मध्ये टेस्ट फोल्डरच्या आत रिसोर्सेस फोल्डर आणि त्यानंतर फीचर्स फोल्डर. सो या पद्धतीने आपण आता देणार आहोत आपला पाथ सोर्स च्या आत स्लॅश करून सोर्स नंतर टेस्ट स्लॅश जावा स्लॅश रिसोर्सेस स्लॅश फीचर्स. सो आपण ज्या पद्धतीने आपला फोल्डर सेव्ह केलाय, ज्या स्ट्रक्चरमध्ये सेव्ह केलाय त्याचा पाथ आपण इथे देत आहोत आणि आपण याला आता सेव्ह करणार आहोत. सो अशा पद्धतीने आपण कुकुंबर ऑप्शन्स मध्ये असे अनेक काही ऑप्शन्स आपण देऊ शकतो. जसं आपण फीचर्स दिलं, प्लगइन आपण कुठला युज करत असो, तर अशा पद्धतीचे सगळे ऑप्शन्स आपल्याला या ठिकाणी कुकुंबर ऑप्शन्स या अनोटेशनच्या आत आपल्याला ह्या व्हॅल्यूज सेट करायचे. सो हे ऑप्शन्स आपण सगळे पॉप्युलेट करून घेणार आहोत जे आपल्याला युज करायचे. सो ह्या ठिकाणी आपण फक्त आता फीचर आपला कुठे आहे याचा पाथ आपण दिला आहे कारण आपल्याला फीचर फाईल ही युज करायची आहे.
सो असा फीचर फाईल आपली कुठे आहे देण्यासाठी आपण या फीचर्स ऍट्रिब्यूटचा उपयोग केला आणि त्यामध्ये आपण हा पाथ पास केला. जो पाथ आपण पाहिलात आपल्या प्रोजेक्टमध्ये कशा प्रकारे आपलं फीचर्स फोल्डरच्या आत सगळे फीचर आपले आहेत. आता या ठिकाणी एकच फीचर आहे. सो या ठिकाणी आपल्याला अजून आणखी काही फीचर्स असू शकतात. सो आपण त्या फीचर्स फोल्डरचा पाथ या ठिकाणी दिला आणि मग आपण टेस्ट रनर क्लासला एक्सटेंड केलं ऍब्स्ट्रॅक्ट टेस्ट एनजी कुकुंबर टेस्ट या क्लासने. या क्लासमध्ये काही डेफिनेशन्स असतील जे आपल्या टेस्ट ला रन करणार आहेत. सो आपण जेवढे डेफिनेशन्स मॅप केलेत स्टेप डेफिनेशन्स जे आपल्या जेरकिन्सच्या स्टेटमेंट सोबत मॅप केलेत त्या सगळ्यांना तो एक्झिक्यूट करणार आहे. सो आपण ह्याला फक्त एक्सटेंड करणार आहोत आणि त्यानंतर त्या फाईलला तिथे रन करणार आहोत. सो आपण टेस्ट रनरला रन करणार आहोत. रन केल्यानंतर आपण बघू शकतो आपलं एक टेस्ट रन झालेली आहे आणि ती पास सुद्धा झालेली आहे. सो अशाच पद्धतीने आपल्याला आउटपुट आता दिसलं पाहिजे. सो आपण आता हे टेस्ट करून बघूयात. सो आपण आता आपला क्लास रेडी आहे. टेस्ट रनर हा क्लास सुद्धा रेडी आहे. आपण आता याला रन करूया. सो इथे आपण रन बटन बघू शकतो टेस्ट रनरवर. मी टेस्ट रनर असं रन केलं. तर या ठिकाणी आपला पाथ हा चुकलेला आहे असं आपल्याला एरर येतंय. अर्थातच आपण टेस्टच्या आत रिसोर्सेस आहे. सो आपण जावा नाही दिलं पाहिजे. आपण आता हे सेव्ह करूयात आणि पुन्हा एकदा रन करूयात. सो हा पाथ एक्झिस्ट करत नाही असं आपल्याला एरर आला आणि आता आपण एक्झिक्यूट केलं. एक्झिक्यूट केल्यानंतर आपण बघू शकतो आपलं टेस्ट ही रन झाली आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो आपल्या सूटमध्ये एक टेस्ट केस होती आणि ती रन झाली आणि ती पास सुद्धा झाली आहे. सो ह्या पद्धतीने आपला जो सिनेरिओ होता हा सक्सेसफुल लॉग इन सिनेरिओ हा कव्हर झालेला आहे. सक्सेसफुल लॉग इन आपण जो दिला होता सक्सेसफुल लॉग इन हा सिनेरिओ आपण डिफाईन केला होता. तो आपण कुठल्या फीचरमध्ये डिफाईन केला होता तर लॉग इन फंक्शनॅलिटी हा आपला फीचर होता. या फीचरमध्ये हा सिनेरिओ होता. सो अशा पद्धतीने आपला टेस्ट सिनेरिओ हा कव्हर झाला आहे आणि आपण अशा पद्धतीने रन करून पाहिला आहे. आता अशाच पद्धतीने आपण इतर काही ऑप्शन्सने सुद्धा आपल्या फीचर्सला मॅपिंग करू शकतो. हे जे मॅपिंग आपण टेस्ट रनरचं केलं आता सध्या ते कुकुंबर ऑप्शन्सने केलं आणि फीचरला आपण मॅप केलं. तसंच आपण ग्लूचा वापर करू शकतो जिथे आपण आपले डेफिनेशन कुठे ठेवले आहेत स्टेप डेफिनेशन याचं स्पेसिफिकेशन करू शकतो. आपण प्लगइन देऊ शकतो की प्लगइन आपल्याला कुठला प्लगइन आपल्याला वापरायचा आहे या ठिकाणी. जर आपल्याला जेसन, HTML, जे युनिट असे काही प्लगइन्स या कुकुंबरमध्ये आपल्याला युज करायचे असेल तर कुकुंबर ऑप्शन्समध्ये आपण या गोष्टी देऊ शकतो. किंवा जर आपल्याला काही ठराविक टेस्ट केसेस, टेस्ट सिनॅरिओज रन करायचे असतील तर आपण त्या स्पेसिफिक टेस्ट सिनॅरिओजला सुद्धा टॅग्स देऊ शकतो आणि ते टॅग्स इथं स्पेसिफाय केल्याने आपण फक्त तेवढे टॅग्सचे अगेन्स्ट जेवढे सिनॅरिओज आहे ते आपण एक्झिक्यूट करू शकतो. सो आपला जर फीचर आपण जो डिफाईन केला त्यामध्ये अनेक असे सिनॅरिओज असतील आणि आपल्याला फक्त सबसेट एकच पर्टिक्युलर सबसेट आपल्याला एक्झिक्यूट करायचा असेल म्हणजे त्यातले काही पर्टिक्युलर सिनॅरिओज आपल्याला एक्झिक्यूट करायचे असतील तर आपण त्या ठिकाणी टॅग्सचा वापर करू शकतो आणि हे टॅग्स आपण कुकुंबर ऑप्शन्सला देऊ शकतो की ह्या टॅग्सच्या अगेन्स्ट सगळे टेस्ट रन कर. सो अशा पद्धतीने आपण फिल्टर सुद्धा करू शकतो आपल्याला जे टेस्ट केसेस रन करायचे किंवा स्टेप डेफिनेशन रन करायचे सो त्या सिनॅरिओजला आपण फक्त कव्हर करू शकतो. सो अशा पद्धतीने आपण आपल्या टेस्ट स्टेप डेफिनेशन जो आपण लिहिला होता तो आपण या ठिकाणी रन केला. तसाच आपण हे स्टेप डेफिनेशन रियूज करू शकतो. आपण इतर काही सिनॅरिओज मध्ये हा स्टेप डेफिनेशन रियूज करू शकतो. जसं की हा एक एक्झाम्पल आहे. सो लॉग इन फंक्शनॅलिटीमध्येच जर आपण दोन प्रकारच्या टेस्ट सिनॅरिओज जर लिहिले की सक्सेसफुल लॉग इन आणि एक अनसक्सेसफुल लॉग इन साठी दुसरा सिनॅरिओ आपण जर लिहिला त्यामध्ये आपलं गिव्हन स्टेटमेंटमध्ये आपलं ह्याच प्रकारची स्टेटमेंट असू शकते. सो आय एम ऑन द लॉग इन पेज. सो ही स्टेटमेंट ही तर कॉमन आहे दोन्ही सिनॅरिओमध्ये. सो आपण त्या ठिकाणी जर टेक्स्ट हे सेम वापरलं तर आपण जे स्टेप डेफिनेशन जे दिलं होतं ते एक्झॅक्टली ह्याच्या स्टेटमेंटवर मॅच होईल आणि आपण त्या ठिकाणी त्याला रियूज करू शकतो. सो अशा पद्धतीने आपण स्टेप डेफिनेशन जे आपण डिफाईन केले ते रियूज देखील करू शकतो. त्याला फक्त एकच कंडिशन आहे की आपण ज्या कंडिशन्स देणार आहोत किंवा आपण आपल्या ज्या गिव्हन देन वेन या स्टेटमेंट्स लिहिणार आहोत त्यामध्ये असणारे हे टेक्स्ट हे मॅच झालं पाहिजे. सो आपण ते रिपीट करू शकतो आणि अशा पद्धतीने रियूज करू शकतो आपल्या स्टेप डेफिनेशनला. सो या दोन्ही गिव्हन आपल्या सेम आहेत आणि आपण सेम पद्धतीचं वेन युजर इज आय एम ऑन द लॉग इन पेज असं आपण स्टेटमेंट दिली होती आणि याला व्हॅलिडेट केलं. सो या ठिकाणी आपण रियूज करू शकतो. तर असा आपण हँड्स ऑन एक्सपिरियन्स तुम्ही नक्की घ्या. सो तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. अनसक्सेसफुल लॉग इन साठी टेस्ट सिनॅरिओ तुम्ही लिहा आणि तो जेनकिन्स मध्ये तो टेस्ट सिनॅरिओ डिफाईन करून घ्या. फीचर फाईलमध्ये तो ऍड करा आणि अशा पद्धतीने तुम्ही स्टेप डेफिनेशन सुद्धा मॅच करून त्याला मॅप करून तुम्ही ती एक्झिक्यूट करून बघा. सो हा जो सिनॅरिओ आहे तुम्ही त्याच्यासाठी प्रॅक्टिस करू शकता. सो तुमच्याकडे हा एक टेस्ट सिनॅरिओ आहे प्रॅक्टिस करण्यासाठी. आता आपण बघणार आहोत टीडीडी आणि डीडीडी ह्याचा डिफरन्स. सो आपण सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये जसं बिहेव्हिअरल ड्रिव्हन डेव्हलपमेंट असतं तसं इतरही काही गोष्टी असतात जे आपल्याला टेस्टिंगसाठी अप्रोचेस आपण युज करू शकतो जसे की टीडीडी, डीडीडी. सो त्यातला आपण टीडीडी आणि बीडीडीचा डिफरन्स बघणार आहोत. सो टीडीडी काय आहे तर टेस्ट ड्रिव्हन डेव्हलपमेंट. हा टेस्ट ड्रिव्हन डेव्हलपमेंट म्हणजे हा आपला टेस्ट सेंट्रिक डेव्हलपमेंट
ड्रिव्हन डेव्हलपमेंट असं आहे. सो टीडीडी मध्ये काय होतं, तर टीडीडी मध्ये सर्वात आधी टेस्ट लिहिल्या जातात आणि त्यानंतर ऍप्लिकेशन बिल्ड केली जाते. सो सर्वात आधी जेव्हा आपण टेस्ट लिहितो, अर्थातच ऍप्लिकेशन जर बिल्ड नसेल तर तिथे सगळ्या टेस्ट फेल होणार आहे आणि जशी जशी ऍप्लिकेशन आपली बिल्ड होत जाईल तसं तसं आपल्या टेस्ट ह्या पास होत जाणार आहे. सो आपण सुरुवातीला सगळ्या टेस्ट केसेस लिहून घेतो आणि नंतर मग आपण सगळ्या ऍप्लिकेशन डेव्हलप जशी करतो तसे आपण ह्या टेस्ट केसेस पास होताना बघू शकतो. सो या ठिकाणी आपल्याला काय कळतंय, तर आपण ऍप्लिकेशन जे आपण बनवणार आहोत त्याच्या रिक्वायरमेंट प्रमाणे आपण टेस्ट बनवून घेणार आहोत आणि त्याच्या पद्धतीने ऍप्लिकेशन बिल्ड झाल्यानंतर त्या पास होत आहेत आपण असं बघू शकतो. अशा पद्धतीने आपण टीडीडी हे अचीव्ह करतो. आता टीडीडी मध्ये आणि बीडीडी मध्ये काय डिफरन्स आहे, तर टेस्ट टीडीडी मध्ये आपण पाहिलं टेस्ट ह्या पहिल्या लिहिल्या जातात आणि आपण सेम प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये करतो. ज्या लँग्वेज मध्ये आपण आपलं ऍप्लिकेशन बनवली त्याच लँग्वेज मध्ये आपल्याला टीडीडी आपल्याला करावं लागतं. सो आपण टेस्ट ड्रिव्हन जे आपले टेस्ट लिहायचे ते सेम लँग्वेज मध्ये असले पाहिजे. पण बीडीडी मध्ये आपण जर्किन्स या लँग्वेजचा वापर करतो आणि तिथे आपण कुकुंबर ह्या टूलचा वापर करतो. तिथे जर्किन्स ही लँग्वेज कशी आहे, तर नॅचरल लँग्वेज आहे. सो आपण प्लेन इंग्लिश लँग्वेज मध्ये इथे सगळ्या टेस्ट सिनॅरिओज हा आपण डिफाईन करतो. सो हा एक डिफरन्स झाला. दुसरा आपला फंक्शनॅलिटीवर फोकस असतो टेस्ट ड्रिव्हन लँग्वेजमध्ये, जिथे आपण युनिट टेस्ट वगैरे लिहितो. हा खूप फंक्शनॅलिटीवर फोकस करणारा अप्रोच आहे. पण तसा बीडीडी हा युजरचा किंवा आपल्या ऍप्लिकेशनच्या बिहेव्हिअरल फोकस करतो. सो जिथे आपल्याला आपल्या टीम बरोबर कोलॅबोरेशन करायचं आहे. सो आपल्या टीम मध्ये जसं की आपल्या टेस्टर असो, इंजिनियर असो किंवा बिझनेस स्टेक होल्डर्स असो, त्यांच्यामध्ये कोलॅबोरेशन करण्यासाठी आपण बीडीडीचा वापर करतो आणि तिथे आपण नॅचरल लँग्वेजेसचा वापर करतो. बरोबर. त्यानंतर आपल्याला अजून काही असे डिफरन्सेस आहेत. सो आपला हा डेव्हलपर टूल टीडीडी जो आहे तो खास करून डेव्हलपर टूल आहे, जिथे आपण क्लीन कोड लिहितो आणि आपण बीडीडी मध्ये हा कोलॅबरेटिव्ह अप्रोच आहे. सो आपण सगळ्या स्टेक होल्डर्सला कोलॅबरेट करण्यासाठी बीडीडीचा वापर करतो. त्या ठिकाणी टीडीडी हा युनिट टेस्ट किंवा फंक्शनल टेस्ट आपण टेस्ट करण्यासाठी आपण लिहितो. तसं बीडीडी हा आपला सिंपल लँग्वेजचा वापर करून आपल्या टेस्ट सिनॅरिओज मध्ये कोणीही कॉन्ट्रीब्युट करू शकतं. कारण आपण कुठल्याही लँग्वेजमध्ये म्हणजे इंग्लिश प्लेन टेक्स्टमध्ये आपण हे त्याचं डेफिनेशन लिहितो, डिस्क्राईब करतो आणि हे कोणालाही कळू शकतं अशा पद्धतीचं आपलं लँग्वेज असते. कारण प्लेन सिंपल इंग्लिश लँग्वेजमध्ये आपण या सगळ्या टेस्ट सिनॅरिओजला लिहितो. सो तिथे आपला टेक्निकल स्टेक होल्डर असो किंवा नॉन टेक्निकल स्टेक होल्डर असो, ते दोघांना हे कळतं. सो अशा पद्धतीचा आपला हा डिफरन्स आहे. तर या सेशनमध्ये आपण आता नेक्स्ट ट्रेंड्स या ऍप्लिकेशनला आपण टेस्ट केलं. त्या ठिकाणी आपण कुकुंबर आणि सेलेनियमचा वापर केला. त्यानंतर आपण टीडीडी आणि बीडीडी मध्ये असणारा हा डिफरन्स समजून घेतला.